धम्मो भगवंताने शिकवलेल्या आध्यात्मिक मार्गाला आणि अतिउच्च मनाच्या विकासाच्या भरभराटीला जाण्यासाठी बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, त्यागानुस्मृती, मरणानुस्मृती ह्या 5 स्मृतींचा अभ्यास म्हणजे त्याचं अनुकरण ध्यान नेहमी सत्यवादी आणि श्रद्धावंत उपासक उपासिकांनी दररोज 3 मिनिट 5 मिनिट केलं पाहिजे. हा एक बौद्ध जीवन मार्ग आहे. या मार्गाने सुख प्राप्त होते, या मार्गाने वैफल्य जाते, या मार्गाने नर्वसपणा सारा जातो. या आचरणाच्या बलानं आपलं तेज वाढत 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 जाते. म्हणून नमो म्हणजे बुद्धाला नमन, बुद्धाला नमस्कार. नमो म्हणजे धम्माला नमस्कार. त्या धम्मासारखंच आपण बनायला, गुणवान बनायला, गुणवान धर्मवान बनायला, गुणवान त्यागी निर्मळ श्रद्धावान बनायला हे धम्माला नमन, धम्माला प्रणाम, धम्माला नमस्कार आपण करतो. हे नमो म्हणजे नमस्कार संघाला. हे महान अनमोल रत्न जगातले आहेत. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न. या रत्नासारखे जगात रत्नच नाहीत कोणते. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेबांनी या रत्नाचा गौरव केलेला आहे. ते म्हणतात यं किंची रत्नं लोके विद्यति विविधा बुधु रत्नं बुद्ध सममथी तस्मा सोती भवन्तु मे. यं किंची रत्नं लोके. या जगात असं कोणतंच रत्न नाही, कोणतंच रत्न आजही झालं नाही. यं किंची रत्नं लोके. या लोकामध्ये, या विश्वामध्ये रत्नं बुद्ध समं, बुद्धा समान दुसरं रत्नच नाही कोणतं. आणि म्हणून ज्यांना ज्यांना बुद्धरत्न हे लवकर कळालं, भारतामध्ये सर्वात लवकर आणि तत्काळ कळालं फक्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र संवेदनशील श्रद्धावान मनाला कळालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सर्वांना कळवलं, सर्वांना समजवलं, सर्वांच्या मनात बुद्ध जागवला, सर्वांच्या मनात बुद्ध कोरला. कोण्या रूपामध्ये असो तो, स्वाभिमानाच्या रूपात असो, शुद्ध मनाच्या रूपात असो, शुद्ध भावनेच्या रूपात असो, शुद्ध महत्वाकांक्षेच्या रूपात असो, पण येन केन प्रकारे लोक बुद्धाकडेच वळू लागलेली आहे. एक दिवस निरसंशयपणे सारा जग हे बुद्धाच्याच मार्गामध्ये वळत वळत बुद्धाच्याच मार्गाला जाईल ही पूर्ण खात्री वाटते आज. साधू साधू साधू.
म्हणून या लोकांमध्ये बुद्ध समान, या विश्वामध्ये बुद्ध समान कोणतंही रत्न नाही. या सत्यवचनाने सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, असं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब रतन सूत्रामध्ये शिकवतात. हे बोधिसत्व बाबासाहेब दररोज रतन सूत्र म्हणत होते, कर्णेने सूत्र म्हणत होते आणि महामंगल सूत्र म्हणत होते. हे त्यांचा बुद्ध सूत्रांचा पाठ करण्याची पद्धत होती. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेब म्हणतात, यं किंची रत्नं लोके विद्यति विविध पुतु रत्नं धम्म समन्नति तस्मा सोति भवन्तु मे. यं किंची रत्नं लोके, असं कोणतं रत्न नाही की धम्माची बरोबरी करू शकेल. धम्मा समान ते पूर्णपणे येऊ शकेल. त्या कसोटीवर, त्या तत्वावर, त्या सिद्धांतावर, त्या संपूर्ण धम्माच्या महान कसोटीला कसलं तर कोणता धम्म उतरत नाही, फक्त बुद्धाचा धम्म उतरतो. या लोकात, या विश्वामध्ये बुद्धाच्या धम्मासारखं रत्न जगात कोणतंच नाही. हे अनमोल रत्न आहे. या रत्नाच्या महान प्रभावाने, या रत्नाच्या महान तेजाने, या रत्नाच्या महान आचरणाने सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, सर्वांना स्वस्ति मिळो, सर्वांना स्वस्ति लाभो. पुन्हा बोधिसत्व म्हणतात, यं किंची रत्नं लोके विद्यति विविध पुतु रत्नं संग समन्नति तस्मा सोति भवन्तु मे. या जगात, या लोकात दुसरं कोणतंही रत्न नाही की जे सर्वश्रेष्ठ रत्न आहे, अनमोल रत्न आहे. ते संघरत्न आहे. या संघरत्नाची बरोबरी कोणतंही रत्न या लोकांमध्ये, या विश्वामध्ये करू शकत नाही. एवढं संघरत्न हे अनेक प्रकारच्या तेजस्वी गुणांनी, अनेक प्रकारच्या मूल्यवान आचरणाने परिपूर्ण आहे. या सत्यवचनाने, या शुद्ध वचनाने सर्वांना स्वस्ति मिळो, सर्वांचं भलं हो, सर्वांचं मंगल हो. म्हणून या तीन रत्नाला सर्वात प्रथम इसी पतन मिक्कदाय वन सारनाथ वाराणसी येथे 5 परिव्राजकांनी धारण केलं होतं, ग्रहण केलं होतं. आणि ते 5 भगवान बुद्धाचे पंचवग्गीय भिक्खू झाले. कौंडण्य, वप्प, भद्दीय, महानाम, अश्वजित. आणि ते पाहता 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 अरहंत झाले. ते धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या महान उपदेशामध्ये त्यांच्या तरंग जागले आणि त्यांच्या मनातला सक्काय दिठ्ठी हा विकार गळून गेला. विचिकित्सा हा विकार गळून गेला. शीलभक्त परामर्श हा विकार गळून गेला. राग, आसक्ती, तीव्र आसक्ती रूपाची,
तीव्र आसक्ती शब्दांची, तीव्र आसक्ती गंधाची, तीव्र आसक्ती रसाची, तीव्र आसक्ती स्पर्शाची, तीव्र आसक्ती मनोविषय वासनेची, हे सारे इंद्रियाचे सर्व आलंबन, इंद्रियाचे विषय पूर्ण गळून गेले, समाप्त झाले. त्यांचा त्याग त्यांनी केला. कायमचेच मुळासकट मनातून गेले. ही आसक्ती आता कोणतीच उरली नाही. आणि आसक्ती सोबत द्वेष उरला नाही. आसक्ती आणि द्वेष हे दोघं जण सोबत राहतात. हे दोघं जण कायमचे निघून गेले. त्यांच्यातला अरहंत पदाचा तेजस्वी भाव वाढत वाढत गेला. तर त्यांचा लोभ गेला. लोभ आता कोणताच राहिला नाही. या जगात जगायचा लोभ राहिला नाही. पुढच्या जन्मात जायचा लोभ राहिला नाही. इथे इंद्रिय भोगण्याचा, इथे इंद्रिय सुख उपभोगण्याचा लोभ राहिला नाही, मोह राहिला नाही. इथे कोणतं सुख भोगण्याचा, कोणतं सुख उपभोगण्याचा त्यांच्यामध्ये मोह राहिला नाही, लोभ राहिला नाही, धनाचा लोभ राहिला नाही, या लोकांचा लोभ राहिला नाही, स्त्रियांचा लोभ राहिला नाही, पुरुषांचा लोभ राहिला नाही, या कोणत्या खाण्यापिण्याचा लोभ राहिला नाही. कोणताच लोभ आणि मोह त्यांच्यात राहिला नाही. असा त्यांचा प्रज्ञेचा तेजस्वी सुगंध आजही दरवळत आहे. सारनाथ इसी पतन निगदाय वनातून त्यांच्या अरहंत पदाचा सुगंध वाढत वाढत राजगृहापर्यंत गेला. तर भगवान बुद्धाचा अरहंत सुगंध, 10 बलाचा अरहंत सुगंध बुद्धाचा संपूर्ण बनारस सारनाथ इथे आजही पूर्णपणे आबाधित आहे. आजही प्रभावशाली आहे. आजही प्रज्ञेचं तेज देतो लोकाला. आजही लोक तिथे तासन तास त्या धम्मेक स्तूपाच्या भोवती चंक्रमण करतात. 100 भिक्खू, 200 भिक्खू, 300 भिक्खू, 5000 स्त्रिया, 10,000 स्त्रिया, 15,000, 20 स्त्रिया, पुरुष सोबत तिथे रात्रंदिवस लोक या अरहंताचं तेज घेऊन तिथे चंक्रमण करतात. प्रत्येक विटावर तिथे लिहिलेले आहे धम्मेक स्तूप, धम्मचक्क पवत्तन. प्रत्येक विटावर लिहिलेलं आहे. तुम्ही जाऊन बघा. तुम्ही धम्म राजक बुद्ध विहार बनवलं. राजांनी संपूर्ण उत्तर प्रदेश प्रांतामध्ये भगवान बुद्धाचा अरहंत गुण, भगवान बुद्धाचा अरहंत तेज, महाप्रज्ञेचं तेज असं फैलावत गेलं. तर साऱ्या धर्माचे, साऱ्या पंथाचे, साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाचे धर्माचार्य आणि वेगवेगळे असे प्रमुख धम्मगुरू बुद्धाकडे आकर्षिले गेले की बुद्ध अरहंत आहे, बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत, बुद्ध भगवान आहेत, ते राग मुक्त आहेत, ते द्वेष मुक्त आहेत, ते रागाग्नी विझून बुद्ध झाले, ते क्रोधाग्नी विझून बुद्ध झाले, ते द्वेषाग्नी विझून बुद्ध झाले, ते मोहाग्नी विझून बुद्ध झाले, ते लोभाग्नी विझून बुद्ध झाले, ते तृष्णाग्नी विझून बुद्ध झाले. मनातील साऱ्या विकाराच्या अग्नी त्यांनी शांत केल्या आणि ते बुद्ध झाले. याचा प्रभाव इतका तीव्र गतीनं
पूर्ण उत्तर प्रदेशातील गणाचार्य, प्राचार्य, धर्माचार्य यांच्या मनावर जबरदस्त पगडा पडला, तर ते त्यांच्याकडे आकर्षिले गेले. निगंठनाथ पुत्र, अजित केश कंबल, मक्खली गोसावी, संजय बेलंट पुत्र, सारे असे रथी महारथी विद्वान त्या काळात मानले गेलेले. परंतु त्यांच्या सोबत अनुयायी फार कमी होते. 100, 250, 75 एवढेच ते अनुयायी सोबत ठेवत होते, कारण कोणी त्यांना जास्त भजत नव्हतं, पूजत नव्हतं, कारण ते अरहंत नव्हते. अरहंत कौंडण्य होते, अरहंत वप्प होते, अरहंत भद्रीय होते, अरहंत महानाम होते, अरहंत पूर्ण अश्वजीत होते. या अरहंतांच्या प्रज्ञेचा तेजस्वी प्रकाश, तेजस्वी सुगंध आजही दरवळतो. संपूर्ण सारनाथ, संपूर्ण बनारस आणि साऱ्या यूपी मध्ये तो पसरत गेला. ही पहिली पिढी, हे पहिले बुद्धाचे पंचवग्गीय अरहंत भिक्खू, ज्यांच्या चित्तात कधी मान घेण्याची इच्छा नव्हती. कोणी मान माझा करल का? एक फूल देऊ, हात जोडून कोणी मला मान देईल का म्हणून एवढी पण इच्छा नव्हती, एवढी पण अभिलाषा नव्हती. असे उच्च मनाने, उच्च मानसिकतेने ते प्रगल्भ महासागरासारखे बनले होते. ते तथागत बुद्धा समान बनले होते. ते त्यांच्यात तृष्णा राहिली नव्हती, त्यांच्यात प्रमाद राहिला नव्हता, त्यांच्यात ईर्ष्या राहिली नव्हती, त्यांच्यात हेवा नव्हता राहिला, त्यांच्यात कोणत्याच प्रकारचे भवबंधन, 10 पैकी एकही भवबंधन, संसार बंधन उरलं नव्हतं. एवढे पवित्र श्रावक भिक्खू झाले, एवढे निष्कलंक पवित्र श्रावक भिक्खू झाले, जे बुद्धाच्या पावलावर पाऊल टाकत जगत राहिले. ते त्यांना आयुष्य मिळालं 100 वर्षाच्या पुढचं. स्वतः आनंदाला 125 वर्षाचं आयुष्य मिळालं. आजही आनंदाचा सुगंध, अरहंताचा सुगंध पूर्ण राजगिरीमध्ये, संपूर्ण राजगिरीच्या पूर्ण प्रांतामध्ये, राजधानीमध्ये आहे. आजही एका रात्रीमध्ये आनंद भगवान बुद्धाचा सावलीप्रमाणे सेवा करणारा भिक्खू स्थबीर आनंद महान ज्ञानाचा सागर होता. आणि म्हणून अशा अरहंताला नमो म्हणजे नमस्कार. अशा सारीपुत्र अरहंताला नमस्कार, नमो. अशा महामोगल्याला नमस्कार, नमो. अशा भारद्वाज वासेट्ट या अरहंतांना नमस्कार. अशा वेगवेगळ्या अरहंत महान पवित्र भिक्खूंना नमस्कार, जे 12,000च्या पुढे झाले. पूजनीय भिक्खू उर्वेला काश्यप, ज्याने मिशा काढून टाकल्या, दाढी काढली, मुंडन केलं, जानवे होते जानवे तोडून टाकले, आणि यज्ञाचे सामान सामुग्री होती ती फल्गु नदीमध्ये नेऊन फेकली. ते बुद्धासोबत अरहंत झाले, बुद्धासारखे अरहंत झाले. म्हणते काश्यप, उर्वेला काश्यप अरहंत झाले. नमो म्हणजे नमस्कार त्या उर्वेला काश्यप भन्तेला. त्यांचे बंधू नदी काश्यप नदीवर आंघोळ करायला आले होते,
पण भावाचं सोहळं पाहिलं, भावाची शेंडी पाहिली, भावाचं जानवं पाहिलं, भावाच्या आश्रमातलं, उर्वेला आश्रमातलं पूर्ण यज्ञाचं सामुग्री पाहिली, यज्ञाचे सामान सुमान पाहिले की माझ्या भावावर संकट काय आलं म्हणून तो पळत सुटला. त्या नदी काश्यपानी ताबडतोब भगवान बुद्धाजवळ येऊन तोय उपसंपदा भिक्खू झाला आणि तो पण पाहता पाहता अरहंत झाला. नदी काश्यप भंते अरहंत झाला. नमो नमस्कार. त्या नदी काश्यप भदंतला नमस्कार. त्यांचा तिसरा भाऊ गया काश्यप जो गया शहरात राहत होता, आजही भारताला पूर्ण डोकं बिघडवण्याचं काम, कर्मकांडामध्ये दाबायचं काम, माणसाला एकदम मानसिक दृष्ट्या निष्क्रिय करायचं काम गया करते, प्रयाग करते. बाबासाहेबांना एकदा प्रयागला लोक घेऊन गेले. बाबासाहेब म्हणाले, हे काय रे? हे कुंड आहे म्हणे, याच्यात काय होतं? याच्यात म्हणे माणसाची हाडं टाकतात. बाबासाहेबांनी असं वाकून पाहिलं, सारे हाडं दिसले, त्याच्यात आळ्या, किडे, घाण. अरे अरे म्हणे, याच्यानं कसं म्हणे स्वर्ग मिळणार आहे? हे किडे, हे सारी घाण, सारे शेवाळ, सारी याच्यात आड्या पडलेल्या, स्वर्ग कसं मिळणार आहे रे? बाबासाहेबाला मोठं विषिन्न वाटलं. म्हणून बाबासाहेब नेहमी हात जोडत राहिले अरहंतांना. बाबासाहेबांनी साऱ्या अरहंताला हात जोडले. पहिले अरहंत भारतातले सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध यांना बाबासाहेबांनी हात जोडले. नमो नमस्कार अरहंतांना. तथागत बुद्धाला बाबासाहेबांनी हात जोडले. दिल्लीमध्ये हात जोडले. श्रीलंकेला गेले, पहिल्या जागतिक बुद्धम परिषदेला तिथे हात जोडले. श्रीलंकेला पुन्हा गेले, 2-3 वेळ गेले, तिथे हात जोडले. आणि बर्माला गेले बाबासाहेब, जागतिक 7व्या बौद्ध धम्म परिषदेला, तिथे बाबासाहेबांनी हात जोडले. त्यांची पत्नी सविता आंबेडकर ती पण होती. दीक्षाभूमीवर नागपूरच्या लाख लाख लोक होते आणि पुढे कोटी कोटी लोक झाले. तिथे पूज्य भंते महास्तवीर चंद्रमणी यांच्या समोर बाबासाहेब असे हात जोडून त्या हातामध्ये हार घेऊन उभे होते. सविता आंबेडकर होती, बाबासाहेबांची पत्नी, आणि पूज्य भंते श्रद्धा तिस्स होते. पूज्य भंते परमशांती महास्तवीर होते. पूज्य भंते यम संगरत्न श्रीलंकेचे होते. पूज्य भंते ग प्रज्ञानंद असे 5 भारताच्या मध्य मंडलामध्ये भिक्खू संघ परम पूज्यनीय बोधिसत्व बाबासाहेबांनी बोलवला आणि त्यांच्या समोर त्यांनी त्रिशरण पंचशिला ग्रहण केली. आणि बाबासाहेब पवित्र झाले, निष्कलंक झाले, निष्पाप झाले. म्हणून बाबासाहेबांच्या निष्कलंकपणाला दररोज पाया पडत जा, दर्शन घेत जा. बाबासाहेबांच्या निष्पाप आणि निर्मळ आचरणाला दर्शन घेत जा आणि तसेच बनत जा. निस्वार्थ निर्लोभी असे बाबासाहेब भारताचे पहिले कानून मंत्री. त्यांना हात जोडत जा दररोज आणि तशी बनायची महत्वाकांक्षा आपल्या मुलाला शिकवा. तू कायदे पंडित झाला पाहिजे, तू कायदे तज्ञ झाला पाहिजे, तू संविधान तज्ञ झाला पाहिजे.
तो विधी शास्त्रज्ञ झाला पाहिजे, असे संस्कार मुलावर टाका, असे मुलं बनवा, असे मुली बनवा. नवा देश बनवण्यासाठी नवा आंबेडकर बनवा. आपण याप्रमाणे निस्वार्थाने परिपूर्ण तज्ञ बाबासाहेब आंबेडकर झाले. त्रिशरण पंचशील ग्रहण करून बाबासाहेब कोटी कोटी या भारतीय समाजाचे बोधिसत्व झाले. त्या बोधिसत्वाचं दररोज दर्शन घेत जा, आपल्या घरी घेत जा, दुपारी घेत जा, संध्याकाळी घेत जा. त्यांचे 10 गुण आपल्यामध्ये जागवण्यासाठी त्यांना फूल वाहून दर्शन घेत जा. त्यांचा त्याग गुण, त्यांचा स्वाभिमानी गुण, त्यांचा विद्या गुण, अथांग विद्या त्यांनी प्राप्त केली. त्यांचा करुणा गुण, त्यांचा मैत्री गुण, त्यांचा शांती गुण, त्यांचा प्रज्ञा आणि उपेक्षा गुण आणि त्यांचा नैष्कर्म्य गुण, हे बाबासाहेबांचे 10 गुण आहेत. जे बाबासाहेबांचे 10 बल आहेत, त्याचा आपण दररोज दर्शन घेत जा. सर्वाला दर्शन घ्यायला प्रेरणा देत जा. आपल्याला त्यामुळे फार मोठं सुख मिळणार आहे, फार मोठा आनंद मिळणार आहे की मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे, मी बाबासाहेबासारखा गुणवान वागतो, मी बाबासाहेबाच्या गुणाचं अनुकरण करतो, मी बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल चालतो. अशी महत्वाकांक्षा आणि स्वाभिमान तुमचा जिता जागता तुम्ही वाढवत राहा आणि सर्वांनाही संस्कार देत राहा. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद मंगल मैत्री. वनवड्डको बलवड्डको खंती वड्डको चागवड्डको ज्ञान वड्डको श्रद्धा वड्डको दान वड्डको शील वड्डको पय्या वड्डको ते सच्चे नसीलेन खंती में तगलेन चम ते पित्वं अनुरखन्तु आरोग्येन सुखेन च ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.